श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मित्रांनो नमस्कार, भक्तांनो नमस्कार. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, बिरबल हा देवाचा परमभक्त होता. त्याची भक्ती अकबराला माहीत होती. त्याने भक्तांनो एकदा बिरबलाला विचारले, तू नेहमी देवदेव करतोस, तर तुझा देव कुठे राहतो, तो कसा दिसतो, या प्रश्नाची उत्तरे मला 3 दिवसात दे, नाहीतर मी तुझी सगळी संपत्ती जप्त करून टाकेन. अकबराचे ते बोलणे ऐकून बिरबलाचे धाबे दंदन त्याने कपाळाला हात मारून घेतला. घरी गेल्यावर त्याने खूप विचार केला, पण त्याला काहीच सुचना. एवढा चतुर बिरबल आज भक्तांनो राज्याच्या प्रश्नाने तोही गडबडत होता. त्यावर बिरबल विचार करत घरी जातो आणि घरी गेल्यानंतर मुलाने आपल्या पित्याच्या चिंताचक्रात चेहरा बघितला. तेव्हा तो म्हणाला, बाबा काय झाले. तेव्हा बिरबलाने त्याला सर्व घटना सांगितली. तेव्हा भक्तांनो बिरबलाचा मुलगा म्हणाला, बाबा मी उद्या राज्याच्या प्रश्नाची उत्तरे मी तुम्हाला देतो. त्या दिवशी राज्याच्या दरबारात बिरबल आणि त्याचा मुलगा गेला. बिरबलाने अकबराला सांगितले की माझा मुलगा तुमच्या प्रश्नाची उत्तरे देणार आहे. अकबर म्हणाला, ते दे उत्तर. त्यात बिरबलाचा मुलगा म्हणाला, आधी माझ्यासाठी दूध तरी मागवा, नंतर उत्तर देतो. राजाने त्यासाठी दूध मागवले. ते दूध पिण्याऐवजी त्या मुलाने दुधात हात घालता ते दूध ढवळू लागला. ते बघून राजाला खूप राग आला. तो म्हणाला, हे काय प्रकार आहे, दूध तू पित का नाहीस. त्यावर मुलगा म्हणाला, मी त्यामध्ये तूप शोधत आहे. त्यावर अकबर संतापून म्हणाला, अरे तूप असे कसे दिसेल. त्यावर बिरबलाचा मुलगा भक्तांनो हसून म्हणाला, महाराज देवाचेही असेच आहे. देव सर्वत्र आहे. देव हा चराचरात बसला आहे, पण तो असा दिसत नाही. अध्यात्माच्या वाटेने जाऊन मनोभावे त्याची भक्ती केली तर भक्तांनो दीर्घ तपश्चर्येच्या अंती तो दिसतो. साध्या डोळ्यांनी देव कधीच दिसत नाही. याचा अर्थ तो नाहीच असा होत नाही. बिरबलाच्या मुलाने हे शब्द ऐकून, हे बोलणे ऐकून अकबर खुश झाला आणि अकबराने आपल्या गळ्यातील मोत्याचा हार काढून त्याला तो बक्षीस म्हणून दिला आहे आणि त्याची मुक्तकंठाने स्तुती केली. मी या छोट्याशा कथेतून तुम्हाला एकच सांगेन की आपले अंतःकरण शुद्ध ठेवा, भक्तिभावाने देवाची पूजा करा, प्रार्थना करा. देव नक्कीच तुम्हाला आपल्यावर प्रसन्न होईल आणि देव नक्कीच दिसेल, देव नक्कीच दर्शन देईल, यात शंका नाही. भक्तांनो अशाच प्रकारचे बाळूमामांचे मेसेज संदेश आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ऐकण्यासाठी आणि आपले भक्तिमय संदेश भक्तांपर्यंत शेअर करा, ठीक आहे. आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं हीच कमेंट करा, ठीक आहे. माझ्या बाळा, तुला सर्वांनी टाळलं आहे, सर्वांनी दुःख दिलं आहे, पण तू खूप सहन केला आहेस. परंतु मुला या क्षणापासून तुझे चांगले दिवस चालू झालेले आहेत. 2 ते 3 मिनिटे देवाला दे आणि क्षणातच चमत्कार बघ. या तुम्हाला देव भेटवस्तू देणार आहे. कधीच कोणाला देत नाही जे त्या वस्तू प्राप्त करण्यात सक्षम नसतात. जर भक्तांनो त्याने आपल्याला क्रिसमसची भेट दिली तर ते समजून घेण्याची आणि प्राप्त करण्याची क्षमता आपल्या सर्वांमध्ये असायला पाहिजे. तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे भक्तांनो. त्यावर तुझ्या नावाचा आशीर्वाद आहे. विश्वास ठेवा, प्रार्थनेत राहा आणि मला तुमच्या बाजूने काम करत राहू द्या. देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच भक्तांनो हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा मी तुमचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा. अरे मुला, तुला हवे असलेले काहीतरी येत आहे. मला माहीत आहे की तुला काय हवे आहे. उद्या सकाळी घड्याळ तुला एक चमत्कार दाखवणार आहे. अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत. माझा तुझ्यावर सदैव आशीर्वाद असेल. माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश
तुमच्या प्रियजनांना, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या पाहुणपयांना पाठवा. 777 टाईप करा, तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. जेव्हा धावता धावता तेव्हा त्याला शर्यत म्हणता येते. जेव्हा देव तुमच्या सोबत असतो आणि तुमच्या सोबत धावतो तेव्हा त्याला शर्यत म्हणता येईल भक्तांनो. ठीक आहे, तर मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुमच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे ते महत्त्वाचे नाही, ते सोडू नका. तुम्हाला कोणत्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो किंवा तुम्हाला कितीही त्रास होत असेल तरीही तुमच्यावर अन्याय करणाऱ्या लोकांवर बदल घेऊन तुमचे आशीर्वाद रोखू नका. जे जाऊ द्या आणि विश्वास ठेवा, मी त्या गोष्टीवर काम करत आहे. ज्यांनी तुम्हाला त्रास दिले आहेत त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल नक्कीच पश्चाताप होणार आहे. भक्तांनो, मी त्यांना केलेल्या जाणीव करून देणार आहे. भक्तांनो, बाळूमामा आपल्या मार्गावर जे काही पाठवतात ते एका उद्देशाने पाठवतात. बाळूमामा आपल्याला एक चांगला माणूस बनवण्यासाठी सर्वात मोठी चूक आणि सर्वात खोल वेदना वापरतो. सर्व काही ठीक होणार आहे, कदाचित आज नाही पण शेवटी होईल. तुमची आशा धरा आणि कधीही विश्वास ठेवू नका. सर्व गोष्टी देवाच्या परिपूर्ण वेळेत घडतात, त्यांच्या वेळेनुसार घडत असतात. मामा सांगतात, जीवनामध्ये कधी कधी तुम्ही कोणासाठी तरी करू शकत असलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि तुम्ही जे करू शकत नाही ते देवाला करू द्या. पुढील मेसेज ऐकण्यासाठी शेवटपर्यंत ऐका भक्तांनो. हा व्हिडिओ तुम्हाला ही आनंदाची बातमी, आनंदाची न्यूज लवकरात लवकर मिळणार आहे. विश्वास ठेवून प्रयत्न तर करून पहा. मेंढी माऊली तुम्हाला सांगत आहेत, अरे मुला, तुम्हाला खाली पडणाऱ्या लोकांपासून दूर जा. कधीही सोडलेल्या जाणार नाहीत अशा भांडणांपासून दूर राहा. ज्यांनी तुमची योग्यता कधीच दिसणार नाही अशा लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यापासून दूर राहा. तुमच्या आत्म्याला आणि भक्तांनो, तुमच्या आत्म्याला पोचणाऱ्या गोष्टींपासून तुम्ही दूर जा. माझ्या बाळा, जितके दूर जाल तितकेच तुम्ही निरोगी राहाल आणि सुखी राहाल. जेव्हा आपण धाडस करतो तेव्हा शक्ती वाढते. जेव्हा आपण जोडतो तेव्हा एकी वाढते. जेव्हा आपण सामूहिक करतो तेव्हा प्रेम भावना वाढते. जेव्हा आपण काळजी घेतो दुसऱ्यांची तेव्हा नाते वाढते. म्हणून बाळूमामा सगळ्यांना सांगत असतात, माझ्या मुला, सगळ्यात शांततेपणे जगा. तुकड्यामध्ये नाही, सर्व काही कारणात घडते. तुम्हाला आता ते दिसणार नाही, पण लवकरात लवकर किंवा नंतर देवाने गोष्टी का घडू दिल्या हे उघड होईल. नेहमी सगळ्यांच्या लक्षात ठेवा, त्याचा मार्ग आपल्याला मार्गापेक्षा चांगला आहे. त्याची इच्छा आपल्या इच्छेच्या पलीकडे आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. मामांच्या आज्ञेचे पालन करा. बाळूमामा सगळ्यांना सांगत असतात, भक्तांनो, माझ्या प्रेमळ मुला, विश्रांती घे. मी अगोदरच कामावर आहे. मी तुम्हाला आयुष्यातील जीवनातील प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला वळण देईन. मी तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या जीवनातील कुटुंबांना सर्व काही सुख देईन. तुम्ही दुखावलेल्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जागेवर मी बरे करीन तुम्हाला सगळ्यांना. देवाचा आशीर्वाद तुमच्यासाठी कायम घेण्यासाठी कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करा. आणि बाळूमामा, मी भाग्यशाली आहे असे देवाचे पवित्र शब्द टाईप करून मामांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. भक्तांनो, बाळूमामा सगळ्यांना सांगतात, तुमचा दिवस सुरू करण्यापूर्वी सकाळी देवाला प्रार्थना करा. दिवसाच्या प्रत्येक आणि नवीन सौंदर्याला, सूर्योदयाला मामांचा नमस्कार करा. या नवीन दिवसासाठी भक्तांनो, देवाचे संध्याकाळी आभार माना. देवाला धन्यवाद म्हणा. कृपया माझ्या चरणाचे मार्गदर्शन करा. हे मामा, मला तुमच्या शांतीने भरा आणि इतरांना दयाळूपणा आणि प्रेम आणण्यासाठी मला मदत करा. तुझी बुद्धी मला नेईन आणि मी जे काही करतो त्यामध्ये तुझी उपस्थिती माझ्या पुढे राहू. मी आज तुमच्या समोर विश्वास ठेवतो
आणि माझ्या मार्गावर काही येईल ते हाताळण्यासाठी शक्ती, धैर्य आणि कृपा मागत आहे मामा तुमच्याकडे मी. भक्तांना दररोज शांत मनाने आणि चांगल्या अंतःकरणाने देवाला प्रार्थना करायला शिका. सुरुवात करा रोज प्रार्थनेद्वारे. लक्षात ठेवा, तुमचे मागणे मागा, विश्वासाने तुमची लढाई जिंकत राहा. जेव्हा तुम्ही देवासमोर गुडघे टेकता तेव्हा तो तुमच्यासाठी उभा राहील. 100% खात्री देतो मी. जेव्हा जो तुमच्यासाठी उभा राहतो तेव्हा कोणीही तुमच्या विरोधात उभे राहू शकत नाही. सगळ्यांनी लक्षात ठेवा, जेव्हा मार्ग दिसत नाही तेव्हा देव मार्ग वाढेल, काढेल. विश्वास असेल तर होय, बरोबर आहे असे टाईप करा कमेंटमध्ये. देवाला तुमचा विश्वास दाखवा. तुमचे दिवस चांगले असतात जेव्हा भक्तांनो तुम्ही तुमच्या कर्मापेक्षा तुमच्या आशीर्वादावर जास्त लक्ष केंद्रित करता. म्हणून भक्तांनो मामा सांगतात, देवाच्या आशीर्वादावर लक्ष केंद्रित करा, आपल्या कामावर नाही. माझ्या भक्ता, माझ्या मुला, माझ्या बाळा, योग्य वेळ योग्य ठिकाणी तू आला आहेस. देव हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात खूप प्रयत्न करत आहे. हे फक्त तुमच्यासाठी आहे भक्तांनो. देव आज आनंदी आहे तुमच्यावर. देव आज तुमचे नशीब, तुमचे जीवन बदलत आहे. म्हणून आज हा संदेश, देवाचा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका, कारण देव तुमच्यासाठी भेट घेऊन आला आहे. भगवानाने तुमच्या मार्गाने, तुमच्या दिशेने, आपल्या मामाने आशीर्वादाचा खजिना तुमच्यापर्यंत पाठवला आहे. तुम्ही हा संदेश मध्येच वगळत आहात तर तुम्ही तुमच्यासाठी असलेले खास आशीर्वाद मागे ठेवण्याचा प्रयत्न करत आहात. म्हणून आशीर्वाद प्राप्त घेण्यासाठी आत्ताच हा दैवी संदेश सर्वांपर्यंत शेअर करा. माझ्या बाळा, तुम्हाला कठीण काळात देव आपल्याला आपली चूक लक्षात घेण्याची, स्वतःला सुधारण्याची संधी देतो आहे. त्यामुळे कधीही शिक्षा म्हणून भक्तांनो कठीण वेळ घेऊ नका. हा दैवी संदेश आशीर्वाद आहे. तुम्हाला त्याची योजना समजत नसतानाही देवावर भक्तांनो विश्वास आहे. आपण खरोखर कोण आहात हे लपवण्यासाठी देवाने आपल्याला भक्तांनो निर्माण केलेले आहे. बाळूमामा सगळ्यांना सांगतात, आपल्यापैकी प्रत्येकाची निर्मिती एका उद्देशाने झालेली आहे. आणि जेव्हा तुम्ही देवाला हो म्हणता, त्यांनी दिलेले जीवनाकडे सकारात्मकतेने भक्तांनो पाहता. जेव्हा तुम्ही देवाच्या उद्देशात जगता आणि देवाचे तुम्हाला जे बनवलं आहे, बनता येतं जेवढं, तेव्हा तुम्ही अंतःकरणातून आनंद आणि समाधान मिळवत असता. माझ्या मुला, मी तुम्हाला वाईट परिस्थितीमध्ये एकट्याला पाठवत नाही आहे. प्रत्येक स्थितीमध्ये मी तुझ्या सोबत आहे, तुमच्या सोबत राहणार आहे. यापुढे तू संकटांना घाबरू नको, काळजी करू नको. तुम्हाला आशीर्वाद देणार नक्कीच निर्णय घेत आहे मी. ठीक आहे. तर भक्तांनो, परिस्थिती एकत्र आणते. परिस्थिती कशी असू दे, परिस्थिती तुम्हाला एकत्र करण्याचा प्रयत्न करते. लक्षात ठेवा. तरीही तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद कुणीही रोखू शकणार नाही. माझ्या मुला, बाळूमामा सांगतात, तुझी परिस्थिती माझ्या हातात आहे. मी तुम्हाला कधीही असक्सेस ठेवणार नाही. मामा म्हणत आहेत, तुम्ही आता अंतःकरणाला खेळून आहात आणि नियंत्रणाबाहेर. लक्षात ठेवा, परिस्थितीला कसे सामोरे जायचे याचा तुम्ही विचार करत आहात. शांत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या पाठीशी आहे मामा म्हणतात. तुम्ही आणि तुमचे कुटुंब चांगले व्हा, चांगले जीवन जगा, जीवनामध्ये असफल राहू नका, चांगले जीवनात सक्सेस व्हा असे म्हणतात आपले मामा. लक्षात ठेवा, तुमच्यापैकी प्रत्येकजण देवाचे अद्वितीय मूल आहे. म्हणून भक्तांनो, देव तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखत आहे, जो तुम्हाला आणि तुमच्या गरजेनुसार भक्तांनो प्रोत्साहन, सुधारणा आणि दिशा देणारा संदेश पाठवतो. अरे मुला, तू किती काम करत आहेस, किती प्रयत्न करत आहेस, किती कष्ट, किती वेदना घेत आहेस, हे मला माहीत आहे. ते मला माहीत आहे. मी पाहिले आहे तुला. कोणी कोणी तुला त्रास देत आहे मला माहीत आहे. तुमचे स्वप्न पूर्ण नाही झाले तेही माहीत आहे. परंतु आता तुझी सगळी स्वप्न वेळ आली आहे पूर्ण होण्याची. लक्षात ठेवा, तुझे गुणगान गातील लोक. ते जे तुझ्याबद्दल घडत आहे, तुझ्या सुंदर दिवसासाठी तयार. हा सुंदर आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये 1111 टाईप करून हा संदेश शेअर करा.
भाग्यवंत ठराल. भक्तांनो, अशीच महत्त्वपूर्ण माहिती आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी बाळूमामाचा या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तर चांगलं बाळूमामाच्या नावानं चांगलं.